आता पाहूया लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा बारामती दौरा। सुप्रिया सुळेंकडून बारामती मतदारसंघातील गावांना भेटी तर सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन। दादांच्या नेतृत्वात बारामतीचा विकास झाला। बारामती देशात विकासाचा रोल मॉडेल म्हणून ओळखलं जात आहे। सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। बारामतीत सुनेत्रा पवार सक्रिय, राजकीय दौरे सुरू। बारामतीत अजित पवारांच्या उमेदवाराला 60% मतं मिळतील। बावनकुळे यांच्याकडून विश्वास व्यक्त। बारामतीतला विजय हा राज्यातील सर्वात मोठा विजय असेल असंही केलं वक्तव्य। बारामती लोकसभेमध्ये अजित पवारजी जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला 60%च्या वर मतं मिळतील आणि बारामतीमध्ये सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात होईल, मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतोय। मला उमेदवारी मिळाली तर अनेकांना आनंदच होणार। शाहू महाराज छत्रपतींची कोल्हापूर लोकसभेबाबत सूचक वक्तव्य। महाविकास आघाडीकडून ऑफर येण्याची शक्यता असंही विधान। विकास आघाडीचं एकमेकाचं लिंकिंग व्हायचं अजून जर लिंकिंग झाली, व्यवस्थित जागा वाटप झालं तर आपण महाविकास आघाडीकडून लढणार का? ऑफर आली का? नाही, अजून तरी ऑफर नाही आहे, मला येण्याची शक्यता आहे। अमित ठाकरेंकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। राज ठाकरे जी जबाबदारी देतील ती यशस्वीपणे पार पाडणार। पुणे लोकसभेच्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर। माझी निवडणूक लढायची इच्छा नाहीये, पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पार पाडीन एवढी मी तुम्हाला सांगतो। कुठेही नगरसेवक बनवलं तरी चालेल, मला कुठेही काही बनवलं तरी चालेल, सरपंच बनवलं तरी चालेल। जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार। मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता। अजित पवारांची माहिती। निधी खर्च न झाल्याने नाराजी। प्रशासकीय मान्यता लवकर घ्या। निवडणूक आचारसंहितेपूर्वी कामं सुरू करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। पक्षाने आदेश दिल्यास भंडारा गोंदिया मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार। वरिष्ठ नेत्यांना लोकसभेत उतरवण्याबाबत हायकमांडच निर्णय घेणार। नाना पटोले यांची माहिती। जो आदेश देईल त्याचं मी पालन करेल। मागच्या वेळेस आपण पाहिलं की नागपूरमधून लढायचा आदेश दिला, लढलंच ना आम्ही। लढणार नाही, मला माहित नाही, पक्षाचा जो आदेश असेल त्याचं पालन करू। रावेर लोकसभेवर काँग्रेसचा दावा कायम। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आणि डॉक्टर जगदीश पाटील इच्छुक। जनसंपत्ती आणि जनसंपर्काच्या जोरावर उमेदवार निवडून आणू असा दावा। खासदार रक्षा खडसेंचा रावेर लोकसभेवर दावा कायम। आम्ही पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचं पालन करू। लोकसभेच्या उमेदवारीवरून रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। बघा, दावा तर नक्कीच माझा राहीलच, कारण की 2 वेळा मला पक्षाने इथे संधी दिलेली आहे। पक्ष संघटना आणि वरिष्ठ नेते ठरवतील आणि जो काही आदेश आम्हाला दिला जाईल त्या अनुषंगाने आम्ही सगळे लोक काम करू।